पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या चिंतनाचा श्लोक असा आहे, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सूषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोका शिरे निववावे. श्रीराम. मंडळी, या श्लोकाचा पूर्वार्ध थोडंसं चिंतन काल आपण करून आलेलो आहोत की ज्यामध्ये समर्थाने अंतःकरणामध्ये मनामध्ये धैर्य धारण करायला आपल्याला शिकवलेलं आहे. आणि ते धैर्य धारण केल्यानंतर येणारी संकट, येणारे अपमान, येणारे सगळे जे काही नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला शिकतो आणि आपली उन्नती होते असं त्या ठिकाणी सांगितलंय. आणि हे सांगत असताना समर्थ पुन्हा म्हणतात की लोकांनी वाईट बोललेलं आपण सोसत गेलं पाहिजे, परंतु आपण मात्र बोलत असताना तशा प्रकारचं बोलू नये. आपली प्रतिक्रिया त्याच्या विरुद्ध असली पाहिजे. ही परमार्थातली गंमत आहे. व्यवहारामध्ये असं म्हणतात, क्रिया तशी प्रतिक्रिया, हा व्यवहारामध्ये नियम आहे. परंतु परमार्थिक जीवन जगत असताना किंवा नुसतं परमार्थिक नाही तर काही वेळा व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा हा सिद्धांत आपल्याला फार उपयोगाचा पडत असतो. तेव्हा ही मात्र महाराजांनी सांगितलेली गमतीशीर अशी प्रक्रिया आहे. महाराज म्हणतात की मना बोलणे नीच शोषित जावे, म्हणजे दुसऱ्याने वाईट बोललेलं आपण सोसायचं, दुसऱ्याने आपली केलेली निंदा आपण सोसायची, दुसऱ्याने केलेला अपमान सहन करायचा, पण स्वतः करायचा नाही दुसऱ्यांचा. त्याला फार मोठी ताकद असावी लागते, फार मोठी मानसिक शक्ती असावी लागते. त्या शक्तीला धैर्य असं म्हणता येईल. मंडळी, धैर्य म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. आपला स्वभाव कसा आहे, आरे म्हटलं की आपण लगेच कारे म्हणतो, हा आपला स्वभाव आहे. आपल्याला थोडंसं सुद्धा काही सहन होत नाही. आणि त्यामुळं मग त्या ठिकाणी वाद, द्वंद्व, भांडण, संघर्ष हे सगळे निर्माण होतात. ते त्यातून निर्माण होतात. आणि ते जर टाळायचे असतील तर दुर्लक्ष करणं हे सगळ्यात मोठं महत्वाचं काम आहे. म्हणून लोकांनी केलेली निंदा त्याचा आपण स्वतःला वाईट वाटून घेऊ नये. तुकाराम महाराज तर असं म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, देहाची पाचोडी शुद्ध करी. महाराज म्हणतात की आपली निंदा करणारे, आपल्याबद्दल दुरुत्तर करणारे हे आपल्या जवळ माणसं असावीत म्हणे. का असावी? तो आपण तर म्हणतोय ती माणसं आपल्या संबंधात येऊच नयेत, पण संत म्हणतात ती जवळ असावीत. का असावीत? तर त्यांनी केलेल्या एखाद्या विधानावरून आपल्या ठिकाणी काय कमतरता आहे, आपण कुठं कमी पडतो, आपलं काय चुकतं हे आपल्याला कळण्याची शक्यता असते. ज्याप्रमाणे साबण जो असतो स्वतः झिजतो आणि दुसऱ्याची कपडे स्वच्छ करतो, तसं साबणाप्रमाणे समजावं. आपल्याला दुरुत्तर करणारी, आपली निंदा करणारी माणसं स्वतःची शक्ती वाया घालवतात, पण आपले दोष त्या ठिकाणी उघड करून दाखवतात. हा त्याचा असणारा फायदा आहे. म्हणून ते आपण सोसत गेलं पाहिजे, सहन केलं पाहिजे, दुरुत्तर करू नयेत. पण स्वतः मात्र कसं आचरण करावं, तर स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपल्या वाणीमधून, आपल्या बोलण्यामधून नम्रता दिसून आली पाहिजे. नम्रता, गोडवा, मृदुता, सौजन्य हे आपल्या बोलण्यातून दिसलं पाहिजे. कारण आपण विचार करून आलो पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्ये की बोलण्याची ही जी क्रिया आहे ती भगवंताने फक्त माणसाला दिलेली आहे. आणि माणसाच्या बोलण्यावरती त्याला जग जिंकता येतं किंवा संपूर्ण जगाशी शत्रुत्व निर्माण करता येतं. ते फक्त बोलण्याच्या सामर्थ्यावरती सगळं अवलंबून आहे. म्हणून संत आपल्याला हे सांगतात की स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. नम्रपणानं बोलावं, दुसऱ्यांचा आदर ठेवून बोलावं, दुसऱ्याला सन्मान देऊन बोलता यावं. हे माणसाच्या ठिकाणी हा गुण असला पाहिजे. तुम्ही ज्ञानानं किती मोठे आहात, सामर्थ्यानं किती मोठे आहात, त्याला जगामध्ये तितकं महत्व नाही. तुम्ही दुसऱ्याचा आदर सन्मान किती करता तुमच्या बोलण्यातून
यावरती ते अवलंबून आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा म्हटले, साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जसा काय अमृताचा वर्षाव आपल्यावर होतोय असं समोरच्याला वाटलं पाहिजे, असं आपलं बोलणं असायला पाहिजे. म्हणून सोये सर्वदा नम्र वाचे वदावे. एकदा तुकाराम महाराजांच्या जीवनातला मंडळी गमतीचा एक प्रसंग बरं का. तुकाराम महाराज हे संत वृत्ती त्यांची पराकोटीला गेल्यानंतर प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं. प्रपंचातल्या कोणत्याही गोष्टीकडे ते लक्ष देत नव्हते. हे सगळं आवली मातेला बघावं लागायचं. आणि तुकाराम महाराज हे साधू असल्यामुळं, सगळ्यांची त्यांची जवळीक असल्यामुळं, आत्मीयता असल्यामुळं बरीच वारकरी मंडळी, बरीच त्या ठिकाणी साधू संत मंडळी तुकाराम महाराजांच्या घरी यायची. आता आल्यानंतर आलेल्यांचा आदरातिथ्य करणं हे पत्नीचं काम आहे ना. आणि मग आल्यानंतर काहीतरी दिलं पाहिजे, एखादा पाण्याचा तांब्या, गोळाचा खडा, त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे. अशी सारखीच माणसं यायची. आणि मग आवली माता ज्या होत्या, जिजामाता, त्या वैतागायच्या. आणि वैतागून त्या ठिकाणी मग आलेल्या माणसाला कधीतरी मुखातून त्यांच्या दुरुत्तर अशा प्रकारची बाहेर पडायची. म्हणजे आहेत का तुकाराम बुवा असं कोणतरी म्हणत जर एखादा वारकरी आला तर आवली माता म्हणायच्या, हा या, तुम्हीच कमी पडला होता, सकाळपासून बरेच येऊन गेले, आता तुमची कमतरता होती, या. बुवा गेलेत कुठं, डोंगरावर गेलेत का नदीवर गेलेत मला माहिती नाही. अशा प्रकारचे बोलायच्या. ते बोलणं कठोर वाटायचं. काही माणसांची मनं दुखवायची त्यामुळं. आणि नाराज होऊन माणसं जायची. तुकोबारायांच्या हे लक्षात आलं. आणि तुकोबारायांनी आपल्या पत्नीला ज्या वेळेला उपदेश केला, त्या उपदेशामध्ये तुकाराम महाराज फार गमतीचं सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, अगं आवले, एक लक्षात ठेव, आपल्या घरला माणसं काय येतात का ज्याचं त्याला काही काम धंदा नाही, का रिकाम टिकडी आहेत काय म्हणून आपल्या घरला माणसं येतात? आपल्याकडे काहीतरी विशेष आहे म्हणून येतात ना. काहीतरी आपल्याकडे त्यांना आनंद वाटणारी अशी गोष्ट आहे म्हणून येतात ना. मग आपल्या घरी आलेल्या माणसाला असं का बोलतेस तू? तुकाराम महाराज असं म्हणतात की आपल्या पत्नीला, की कोवळ्या उत्तरे काय वेचे, गोड बोलल्यानं तुझं काय जातंय? देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. माणसं माझ्याकडे काय येतात माहितीये तुला? अगं मी देवाचा आहे, पांडुरंगाचा आवडता आहे. आणि जो पांडुरंगाचा आवडता होतो तो सगळ्या जगाचा आवडता होतो. हा नियम आहे. आणि म्हणून माझ्यावरती लोक प्रेम करतात, माझ्या घरी येतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, कोण येतो घरा आपुल्या कशाला, कोण येतो घरा आपुल्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरी. आवले, विचार कर ग, उगीच कोण कोणाच्या घरला जातं का? त्यांना आनंद वाटतो म्हणून येतात. आल्यानंतर दोन शब्द गोड बोलावेत ना. तू काही देऊ नकोस, नाही दिलं तरी चालेल, पण आलेल्या दोन शब्द गोड बोल, त्याच्यामुळे माणसांची मनं जिंकली जातील. की तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे. संतांचं बोलणंही कोणाबरोबर जरी असलं तरी त्या प्रत्येक बोलण्यातला शब्द तुमच्या आणि माझ्याकरता असतो. ही मंडळी आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून सोये सर्वदा नम्र वाचे वदावे. पण काही माणसं अशी असतात मंडळी, त्यांना नम्र बोलणं किंवा गोड बोलणं हे जमतच नाही. आम्ही गमतीनं कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असतो की पाठीमागचा जन्म या माणसाचा कोणता होता त्या ओळखण्याच्या काही खुणा आहेत. की मागच्या जन्मी हा मनुष्य कोण होता, गमतीनं सांगतो बरं का कीर्तनामध्ये आम्ही. तेव्हा कल्पना करा, एखादा मनुष्य असा आहे, आपण त्याला म्हटलं, काय शामराव कसं काय, तर ते लगेच आपल्याला सरळ नाही बोलणार. का, कसा बी असेल, तुमचं काय जातंय? अरे ही काही बोलण्याची पद्धत आहे? किंवा एखाद्याला सहज विचारलं, का हो दादा किती वाजले हो, घड्याळ दिसते तुमच्या हातात, किती वाजले? का, किती का वाजवणार, मी का तुम्हाला सांगू? अरे ही काही बोलण्याची पद्धत आहे? माणसाला सांगा बाबा किती वाजलेत, घड्याळ आहे तुझ्या हातात म्हणून मनुष्य विचारतोय. काय कसं आहे का, बरं आहे का म्हटल्यानंतर हो देवाच्या कृपेनं छान आहे, बरं आहे असं म्हणायला काय बिघडतं माणसाला, पण ते त्यांच्या स्वभावातच नसतंय.
एखादं कुत्रं जसं वास करून अंगावर येतं, तसं एखादी गोष्ट बोलायला गेली की अंगावरच येण्याची काही माणसांची पद्धत असते, सवय असते. नक्की समजावं की गेल्या जन्मामध्ये हा मनुष्य कुत्रा होता हे सांगावंच लागत नाही. अंगावर वास करून यायचं आणि गुरगुरायचं ही त्याची सवय आहे. तसं माणसाच्या बोलण्यावरून माणसाचा स्वभाव, माणसाचा अंतःकरण, मानस जाणी जे बोले असं ज्ञानोबा सांगतात. माणसाचं मन ओळखण्याकरता त्याचे शब्द कसे येतात, तो कसा बोलतो, ह्याच्यावरून माणसाचं अंतःकरण ओळखलं जातं. सत्वगुणी आहे का, रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे हे ओळखलं जातं. म्हणून माणसानं आपली वाचा, आपलं बोलणं हे नेहमी सुधारावं. अशुभ कधी बोलू नये, अमंगळ कधी बोलू नये, अपमानकारक कधी बोलू नये, नम्रतेनं बोलावं. म्हणून सोये सर्वदा नम्र वाचे वदावे. आणि मग असं जर नम्र आपण बोलत राहिलो तर महाराज म्हणतात, नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. अनंत नाम परमात्मा त्याच्या स्वाधीन होतो, एवढी ताकद बोलण्यामध्ये आहे. किंवा नामदेवराय सुद्धा असं म्हणतात की बाबा माणसाचं बोलणं जर गोड असेल तर प्रत्यक्ष भगवंत सुद्धा आनंदानं डोलत असतो. नामदेवराय फार सुंदर सांगतात, बोलू आई से बोले बोलू आई से बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रकुमाई, बोलू आई से बोले. नामदेव महाराज म्हणतात की असे शब्द बोलावेत, असे मुखातून वाक्य शब्द बाहेर पडावेत की ज्या शब्दाचा ध्वनी ऐकता क्षणी विठ्ठल सुद्धा डोलला पाहिजे. म्हणजे हा जनता जनार्दन रूपी परमात्मा जो आहे त्याच्या मनाला आनंद झाला पाहिजे, सुख झालं पाहिजे. अशा प्रकारची भाषा आपल्या मुखातून बाहेर पडावी. ही परमार्थातली सगळ्यात मोठी एक महत्वाची क्रिया आहे. याच्यामुळे माणसाचा परमार्थही उत्तम होतो आणि प्रपंचातही गोड बोलणाऱ्या माणसाला संसारातही काही कमी पडत नाही. सगळे लोक त्याचे मित्र असतात, सगळी लोक त्याला मदत करतात, अडीअडचणीच्या वेळेला सहाय्य करतात. ही गोड बोलण्याची ताकद आहे, नम्र भाषेची ही ताकद आहे. म्हणून समर्थ असं सांगतात की सोये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशिरे निववावे. निववावे याचा अर्थ सुखी करावं, शांत करावं. किती जरी त्रासलेला मनुष्य असला, वैतागलेला असला आणि आपल्याजवळ आला, आपल्या दोन गोष्टी जर त्या माणसानं ऐकल्या तर त्याचं दुःख विसरावं, त्याला आनंद वाटावा आणि दुसऱ्याला आनंद देणं हेच खरं परमार्थाचं मुख्य लक्षण आहे. म्हणून परमार्थातल्या साधकाने असो किंवा संसारी जीवन जगत असणाऱ्या संसारिकाने असो, या गोष्टी अत्यंत लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. समर्थाने आपल्या मनाला हा केलेला बोध आपण अवश्य लक्षात ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये तो आचरणात आणण्याचा प्रयत्न मंडळी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं आपलं जीवन सुखी, आनंदी आणि समृद्ध होण्याकरता नक्की मदत होईल. मंडळी, आजचं चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या अमृतबिंदू या चॅनलला सबस्क्राईब करा. हे चॅनल इतरांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर मंडळी द्या. भेटूया पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी नमस्कार. रामकृष्ण.